YouTube वरती पहिला व्हिडिओ शूट कसा करायचा? YouTube चॅनल तर ओपन केलंय, पण मग अजून कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते आहे प्राजक्ता साळवे व्लॉगचे आपल्या YouTube चॅनल वरती। कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच काय तर परवाच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की YouTube चॅनल कसं ओपन करायचं। काल आपण कोणताही व्हिडिओ टाकला नव्हता, तर आता पुढची प्रोसेस ती म्हणजे आता अपलोड कसं करायचं, तर हे सुद्धा आपण त्याच व्हिडिओमध्ये बघितलं आहे। पण सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे की आता व्हिडिओ हा शूट कसा करायचा। आता याला दोन फॉर्मॅट असतात। तुम्हाला तुमच्या चॅनल वरती लॉंग व्हिडिओ वरती काम करायचंय की शॉर्ट व्हिडिओ वरती। लॉंग व्हिडिओ मध्ये जो रेशो असतो किंवा शूट करण्याचं असतं ते वेगळ्या पद्धतीचं असतं आणि शॉर्ट व्हिडिओ मध्ये वेगळ्या पद्धतीचं असतं। मग चला सगळ्यात पहिले लॉंग व्हिडिओसाठी कसं शूट करायचं ते बघूया। सगळ्यात पहिले हा जो काही मोबाईल आहे, पहिल्यापासून जेव्हापासून तुम्ही व्हिडिओ सुरू करत आहात किंवा शूट करत आहात पहिल्यापासून एक सवय तुम्हाला लावून घ्यायची, ती म्हणजे बॅक कॅमेराने शूट करणं। का तर बॅक कॅमेरामध्ये क्लॅरिटी जरा चांगली येते ॲज कम्पेअर टू सेल्फी कॅमेरा। जर तुमचं व्लॉगिंग चॅनल असेल तर थोडेफार आपण असे जे शॉट घेतो तर ते सेल्फी कॅमेराने चालून जाऊ शकतात, पण जर तुम्ही सेल्फी कॅमेरा न वापरता हा मोबाईल जर अशा पद्धतीने शूट करून असं जर शूट केलं तर हे खूप बेटर आणि छान क्लॅरिटी देतं। क्वालिटी सुद्धा चांगली येते। त्यामुळे तुम्हाला अशा मी ज्या पद्धतीने बसले अशा पद्धतीने सुद्धा व्हिडिओ शूट करायचा असेल तर बॅक कॅमेराचाच वापर करा। जर तुम्ही आता मला विचारत असणार तर मी बॅक कॅमेरा म्हणजेच मोबाईलच्या बॅक कॅमेरानेच शूट करत आहे। पहिले मला फ्रंट कॅमेराची सवय होती। हा जो आहे हा माझा पहिला मोबाईल होता आणि मी ह्याच मोबाईलने सुरुवात केली होती 2022 ला। तर मी फक्त ह्या कॅमेराचा वापर करायचे। पहिले रेसिपीचं चॅनल होतं त्यामुळे बॅक कॅमेरा वापरायचे, पण कधी कधी समोर यायचे तर मग व्लॉगिंग सुरू केलं होतं मध्येच तर ह्या कॅमेराचा वापर करायचे, किंवा मग प्रेग्नन्सीचं चॅनल ओपन केलं होतं तेव्हा ह्या कॅमेराचं। पण नंतर माझ्या लक्षात आलं मी त्या सेल्फी कॅमेराला जास्त प्रॅक्टिस होऊन गेली होती, त्यामुळे मी तिथे कम्फर्टेबल राहायचे। मग मला बॅक कॅमेराला स्विच व्हायला थोडासा वेळ लागला, पण आता मी ना स्वतःहून सवय लावली की मला काही गोष्टी करायच्या असेल तर मी बॅक कॅमेराने शूट करेन। आता मोबाईल कोणता घ्यावा, तर जो मोबाईल अँड्रॉइड मोबाईल तुमच्याकडे असेल त्याने शूट करायचं। लॉंग कसा व्हिडिओ शूट करायचा, तर बॅक कॅमेरा ठीक आहे, हा मोबाईल आहे तुमचा, असा आडवा मोबाईल तुम्हाला पकडायचा आहे। फॉर एक्झाम्पल आता हा मागचा कॅमेरा आहे, सो आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओ शूट करायचा। जर तुम्ही व्लॉगिंग करत असाल तर या पद्धतीने चालू करायचं आहे आणि हाय हॅलो, आणि हा जो काही रेशो असतो हा म्हणजे 16:9, हा म्हणजे लॉंग फॉर्मॅटसाठी आडवा। आता कोणी उभा सुद्धा लॉंग फॉर्मॅटमध्ये आहे, पण आपण बघायला गेलं तर जो एक्सपेक्ट रेशो आहे लॉंग व्हिडिओसाठी तो आडवा म्हणजे अशा पद्धतीने 16:9च आहे। आता बघूयात की शॉर्ट फॉर्मॅटचं काय आहे। शॉर्ट फॉर्मॅट म्हणजे उभा धरणे, म्हणजे 9:16 हा रेशो असतो आणि अशा पद्धतीने उभा धरून तुम्ही व्लॉगिंग, व्हिडिओ, शॉर्ट्स किंवा ट्रायपॉडचा यूज करून हे करू शकता। ट्रायपॉड कोणता यूज करायचा यावरती नक्कीच लवकरच व्हिडिओ येईल, ते कमीत कमी पैशांमध्ये आपण कोणता ट्रायपॉड बेस्ट घेऊ शकतो हा मी तुम्हाला नक्की सांगेल। सो अशा पद्धतीने उभं तुम्ही घ्यायचा आहे 9:16 रेशो। आय होप तुम्हाला समजलं असेल। आता जर तुम्ही 2025 मध्ये चॅनल ओपन करत असाल तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की लॉंग आणि शॉर्ट दोघांवरती सुद्धा काम करा, कारण जो ट्रेंड चालू आहे त्यावरती आपण काम केलं पाहिजे। लॉंग का करायचंय, तर लॉंग मध्ये कसं होतं की आपल्याला जर चॅनल चांगलं चालायला लागले की लॉंग मधून आपल्याला जास्त पैसा येतो ऍज कम्पेअर शॉर्ट, आणि लवकर ग्रोथ हवी असेल तर शॉर्ट वरती काम करू शकतो। शॉर्ट मध्ये काय होतं, सबस्क्रायबर चांगले मिळतात पण कुठेतरी पैसा कमी येतो। सो दोन्हीवरती तुम्हाला काम करायचं आहे। सो तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ कसा शूट करायचा आहे, कोणता रेशो कशासाठी आहे। आता कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे नंबर 1, जो तुम्ही डिस्क्रिप्शन आहे तुमच्या चॅनलचं त्याच्यामध्ये तुम्हाला जो चॅनलचा मेल आयडी आहे तो टाकायचा नाही। अशाने समोर चालून हॅकिंग सुद्धा होऊ शकते। कधीही तुमचा जो काही मेल आयडी आहे बिझनेस साठीचा, पुढे चालून त्याच्यावरती तुम्ही कोलॅबोरेशन ब्रँड डील करणार आहात, तो ऑलवेज वेगळा असायला हवा। कधी चॅनलचा मेल आयडी त्यामध्ये ठेवायचा नाही। दुसरी गोष्ट, तुमचा जो काही थंबनेल असेल ते जेवढं चांगलं क्लिअर असेल, ज्यावरती तुम्ही थंबनेल वरती काही लिहिलं असेल ते जेवढं क्लिअर असेल तेवढंच ते अपिलिंग वाटतं, छान दिसतं, आणि व्ह्यूजला पण जेव्हा सबस्क्रायबर किंवा व्ह्यूअर त्यावरती क्लिक करतो तेव्हा ते थंबनेल बघून पाहिलं तर त्याला ते कॅची वाटलं पाहिजे। कॅची आपण म्हटल्यापेक्षा पहिलं जेव्हा स्टार्टिंग करतो तेवढं कॅची येत नाही, पण जे तुम्ही त्यावरती टाकत आहात, जे शब्द लिहत आहात, जे वाक्य लिहत आहात ते त्या समोरच्या व्यक्तीला क्लिअर दिसायला पाहिजे। त्यामुळे तुम्ही यासाठी पिक्सल लॅब किंवा कॅनव्हा वापरू शकता, आणि अजून HD क्लॅरिटी त्यावरती आणायची असेल तर मी तुम्हाला नंतर कोणत्या तरी व्हिडिओमध्ये नक्की सांगेल। सो हे तुम्हाला नक्की लक्षात घ्यायचं। त्यानंतर आता 2025 चालू आहे, 3 नंबरची गोष्ट जी खूप इम्पॉर्टंट आहे
त्यामुळे क्वालिटीकडे सुद्धा लक्ष द्या. क्वांटिटी तर तुम्हाला करायचीच, भले तुम्ही कन्सिस्टन्सी कसे ठेवा, वन डे गॅपने करा, हे करा, पण तुम्हाला क्वालिटी ठेवायची आहे. कारण आता पहिल्यासारखं नाहीये. क्वालिटी कशी असली तरी, जी HD क्वालिटी असली, 4K क्वालिटी असली तरच त्याला जास्त बघितलं जातं. पण याचा अर्थ असा नाही की क्वालिटी एकदम स्पॉट ऑन आहे आणि तुम्ही त्या व्हिडिओमध्ये काही बोलत आहात याला व्ह्यूज येणार नाही. क्वालिटी चांगली असणे, थंबनेल चांगलं असते, तुमचं चॅनल बॅनर चांगलं आहे, तुमचं सगळं काही जे चॅनल आहे ते वेल सेटिंग केलेलं आहे, असं जर असेल तर तुम्हाला हळूहळू मस्त असे व्ह्यूज यायला सुरुवात होतील. कन्सिस्टन्सी ही की आहे, डेडिकेशन ही की आहे. आणि कोणती गोष्टी तुम्हाला जी प्रचंड मी सांगेल त्यापासून दूर राहायचं आहे, ते म्हणजे हेच आहे, निगेटिव्हिटी पासून दूर राहायचंय. पहिले सगळ्यांना सांगत फिरू नका की मी हे चॅनल ओपन केलेलं आहे. ऑलवेज असं काम केलं पाहिजे की आपल्या कामाने आपल्याला ओळख दिली पाहिजे, ना की आपण सगळ्यांना सांगत फिरलो पाहिजे. त्यामुळे गोष्टीची नक्की काळजी घ्यायची. युट्यूब चॅनल ओपन केला, घरच्यांना सुद्धा सांगायचं नाही की चला सबस्क्राईब करा. तेच तुमचे सबस्क्रायबर रिअल असतात, जे तुमच्या व्हिडिओ थ्रू तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल असतात, बरोबर ना. आपल्याला अशा लोकांना घ्यायचंच नाही की ते काय करणार की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणार आणि कितीही नाही म्हटलं, कितीही काय म्हटलं, आपण जर वरती चालायला लागलो ना तर बाकीच्यांना आपले पाय खेचायचेच असतात. त्यामुळे अशा लोकांपासून 10 हात लांब राहायचं. कोणाला सांगायचे, आपला व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, ना की आपण त्यांना सांगितलं पाहिजे, बरोबर ना. आणि तो दिवस सुद्धा तुमचा लवकर येणार आहे. त्यामुळे बिंदासपणे करा. जोही निश तुम्ही चूज केला आहे त्यावरतीच तुम्हाला जे आहे स्टिक राहायचं आहे. व्लॉग तर व्लॉग, कुकिंग तर कुकिंग, टेक तर टेक, इन्फॉर्मेशन द्यायची असेल कशा रिलेटेड तो व्हिडिओ तर तेच करायचा आहे. म्हणजे एकदा जर तुम्ही तुमच्या माइंडला तुमची जर निश म्हणजे जे काही चॅनलचं पूर्ण त्यावरतीच तुम्ही रोज व्हिडिओ बनवणार आहात ते जर एकदा ठरवलं ना तर मग टेन्शन नाही. म्हणजे तुम्हाला तीच कॅटेगरी असलेले किंवा तेच व्हिडिओ असणारे लोक तुम्हाला सबस्क्राईब करणार, तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करणार. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. काहीही शंका असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. आणि हो, सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.